आजूबाजूला सगळं उद्ध्वस्त झालंय, युद्धानं तिचं अर्ध घर हिरावून घेतलंय, पण अशा भीषण परिस्थितीमध्येही ती खंबीरपणे बसून आपला स्वतःचा अभ्यास पूर्ण करत आहे। हे हृदयस्पर्श दृश्य पाहताना महर्षी पतंजलींच्या योगसूत्राची प्रकर्षाने आठवण येते। तत्र स्थितो यत्नो अभ्यास। आपण अनेकदा अभ्यास म्हणजे फक्त पुस्तके वाचणे किंवा योगासने करणे असा मर्यादित अर्थ घेतो, पण खरा अभ्यास काय आहे? आजूबाजूला कितीही मोठी वादळे असली, परिस्थिती कितीही भयानक असली, तरीही आपल्या मनाची एकाग्रता ढळू न देणे, डगमगणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा स्थिर ठेवण्यासाठी केला जाणारा तो सर्वोच्च प्रयत्न आहे। या चिमुकलीची ही एकाग्रता म्हणजे खऱ्या अर्थाने उच्च कोटीची योग साधना आहे। इथून पुढे जेव्हा छोट्या छोट्या कारणांनी तुमचे मन विचलित होईल, तेव्हा या मुलीची आणि तिच्या खऱ्या अभ्यासाची नक्की आठवण काढा। आपल्या मुलांना तिचे हे उदाहरण आवर्जून समजून सांगा। परिस्थिती कोणतीही असो, कारणे न शोधता एका खऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे सतत आपला अभ्यास करत राहा। अभ्यास नेमका कसा असावा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। ही प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा।